दिल्लीतले काही प्रतिष्ठित लोकांना इफ्तार पार्टीला बोलवलं होतं. आमंत्रण येत असतात. त्याच्यामध्ये काही माजी मंत्री गेले म्हणून भारतीय जनता पक्षानं आक्षेप घेतलेला आहे. भारतीय जनता पक्षानं दोन गोष्टीवरती कधीच आक्षेप घेतला नाही. एक, लालकृष्ण अडवाणी हे पाकिस्तानात जाऊन जिना यांच्या कबरीवर जाऊन श्रद्धांजली वाहून आले. आणि दुसरं म्हणजे या देशाचे महान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला खास पाकिस्तानात गेले आणि त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून आणि खाऊन आले. त्या दोन गोष्टींवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या बाटग्या हिंदुत्ववादांना कधीच आक्षेप त्याने घेताना मी पाहिला नाही. पण दिल्लीमध्ये एखादी काय कार्यक्रम असेल, भले पाकिस्तान एम्बॅसीचा असेल किंवा अन्य असेल, त्याच्यावरती हे लोक तडफडत असतात. हा भेदभाव कशा करता? मग पाकिस्तान देशात जाऊन आपले प्रधानमंत्री केक खाऊन येतात नवाज शरीफचा. मग इथे एखाद्या पार्टीला गेल्यावर पाकिस्तानी दूतावासाच्या तुम्ही त्यांना जो न्याय लावताय तोच तुम्ही नरेंद्र मोदींना लावायला पाहिजे होता का लावायला हवा? त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी खुलासा अजूनही करायला हरकत नाही. तो का करत नाही? गंभीर गोष्ट आहे. तुम्ही स्वतः पाकिस्तानात जाता, त्यांचा केक खाता, ज्या चीननं आपली जमीन हडप केलेली आहे, 40,000 वर्ग किलोमीटर लडाखमध्ये घुसले आहेत, त्या चीनच्या राष्ट्रप्रमुखांना आपण गुजरातला बोलवून जिलेबी फाफडा खायला घालता, तेही चालतं आहे. त्यांना झोपाळ्यावर बसवता, स्वतः झोके देता, तेही चालतं आहे. तेव्हा काय ते एकदा तुम्ही ठरवा, तुमची नक्की भूमिका काय आहे, की तुमचा गोंधळ काय आहे, नक्की तुमचा मेंदूतला केमिकल लोचा काय आहे, एकदा देशाला कळू द्या. सर, मालेगाव बॉम्बस्फोटच्या संदर्भामध्ये सामनामध्ये एक वृत्त छापलं. त्याच्यामध्ये परमवीर सिंग यांनी आदेश दिले होते मोहन भागवत यांना अटक करून मुंबईला आणण्याचे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो अधिकारी होता मेहबूब मुजावर यांना हे आदेश दिले. त्याच्यानंतर मेहबूब मुजावरला त्रासही झाला, त्यांनी अटक नाही केली. याच्यावरती मी काय मत व्यक्त करू? काय बातमी आली आहे ना, हो, बातमी प्रसिद्ध झाली आहे ना. मग ज्यांची नावं आहेत त्या बातमीत तुम्ही त्यांच्या रिॲक्शन्स किंवा त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला पाहिजेत. त्यातले परमवीर सिंग जे आहेत, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत, एका प्रकरणात त्यांना भारतीय जनता पक्षानंच वाचवलेलं आहे, महत्त्वाच्या प्रकरणात, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे परमवीर सिंग मुंबईत उपलब्ध असतात, त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे. जर ते पण मोहन भागवतांना अटक करण्यापर्यंत मजल गेलेल्या अधिकाऱ्यांना अलीकडे भाजपचे नेते मदत करतात, त्याची मदत करतात एका कॉन्फरन्सीमध्ये, आणि देशमुखांचा त्यांचा वापर करण्यात आला. पण त्याच्यावरती माझ्याकडे आता माहिती नाही आहे ना. या इंटरनल सिक्युरिटीच्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती कॅमेऱ्यावर चर्चा करणं योग्य नाही. ज्यांची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत तुम्ही त्यांचं मत घेतलं पाहिजे. सर, औरंगाबादच्या कबरी संदर्भात नवीन खुलासा तर NIAचे अधिकारी त्याच्यात आता इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. एकीकडे नागपूरमध्ये बांगलादेशी कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक प्रकारे असं वाटतं की त्याला देशद्रोहाची कारवाई करण्यापर्यंत मदत जात आहे का? नाही, बघा, औरंगजेबाचा जो विषय आहे कबरीचा, हा या क्षणी निरर्थक विषय आहे. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना उघडपणे बोलावं ना. औरंगजेबाच्या कबरीचा जो विषय समोर आलेला आहे त्याला त्यांचा पाठिंबा आहे, कबर उखडण्याला, किंवा अन्य काही ज्या भूमिका घेत आहेत महाराष्ट्रातले भाजपचे नेते किंवा इतर राज्यातले भाजपचे नेते, त्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. चर्चा अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक पत्र केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना लिहिलं आहे की अकबराची कबर उकळून टाकावी, असं पत्र चर्चा आहे औरंगजेबाची. मला असं वाटत नाही.
त्यासाठी त्यांना तसं करण्याची गरज नाही आहे देवेंद्र फडणवीसांना, की महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे, पोलीस त्यांचे आहेत, केंद्रामध्येही त्यांचं सरकार आहे, पोलीस त्यांचे आहेत. बाबरी पाडताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नव्हती आम्ही, किंवा स्वतः देवेंद्र फडणवीसांचा फोटो मी पाहिला आहे नागपूर रेल्वे स्टेशनवर, ते कार सेवेला निघालेले आहेत इथे रुमाल वगैरे बांधून. त्यांनी त्या पद्धतीनं वर्षा बंगल्यातून बाहेर पडावं डोक्याला रुमाल बांधून, हां, जय श्रीरामाचा किंवा अन्य काय असेल ते, जय भवानी जय शिवाजी, आत्ताच कुदळ फावडा घ्यावं आणि त्यांचे जे 5-6 लोक आहेत वीर त्यांनाही घ्यावं आणि जावं तिकडे. त्यांना कोण अडवतं आहे? कोण पत्रक कशाला लिहायला पाहिजे? ही पत्रकबाजीची नाटकं बंद केली पाहिजेत. राज्य तुमचं, पोलीस तुमचे, कुदळ फावडी तुमची, जा आणि एक निर्णय घेऊन कशाला ठेवला तुम्ही? शिवसैनिकांनी ज्याप्रमाणे अयोध्येतला कलंक नष्ट केला आहे त्यावेळेला, आणि तेव्हा आम्ही सांगितलं होतं की यानंतर आम्ही कोणत्याही मशिदीला हात लावणार नाही.